जे-एन-पी ते काँग्रेसचे नेते नाना पटोले आहेत. त्यांनी संपूर्ण परिस्थितीची पाहणी केलेली आहे. जे-एन-पी-टीमध्ये 4,000 पेक्षा अधिक जे आहेत कंटेनर आहेत आणि या कंटेनरमध्ये शेतमाला असेल, भाजीपाला असेल किंवा द्राक्ष आहेत जे आहेत ते सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या कंटेनरमध्ये आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. याची पाहणी करण्यासाठी अधिवेशनातून थेट नाना पटोले उरणमध्ये आलेले आहेत. सर, तुम्ही आज पाहणी करण्यासाठी आलेले आहे. आपण पाहिलं असेल की इराण, इस्रायल आणि अमेरिकेचं युद्ध सुरू झालं. ते युद्ध किती काळ चालेल नाही चालेल हा बात वेगळा आहे. पण केंद्र सरकार आणि राज्य सरकारनी या पद्धतीचे परिणाम पुढं आपल्याला शेतकऱ्यांना भोगावं लागेल, छोट्या व्यापाऱ्यांना भोगावं लागेल याची काळजी सरकारनं असली पाहिजे होती. पण नियोजन शून्य असलेलं केंद्रातलं सरकार हे आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळालं. उद्याच नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री यांना आम्ही पत्र लिहितो, त्यांनाही आम्ही ही सगळी परिस्थिती अवगत करतो आणि मोठ्या प्रमाणात हे शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. त्याची नुकसान भरपाई त्यांनी भरून दिली पाहिजे. इथल्या व्यापाऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्याचीही नुकसान भरपाई दिली पाहिजे. या पद्धतीची भूमिका आमची राहणार आहे. आपण पाहिलं असेल की नाशिवंत ज्या काही असतात, द्राक्ष असेल, कांदा असेल, आलू असेल, असे जे काही नाशिवंत भाजीपाला असेल हे सगळे एअर कंडिशन कंटेनर आहेत. त्याला इलेक्ट्रिकवर चाललेलं आहे. त्याचे पैसे सुद्धा आता शेतकऱ्यांकडून वसूल केले जाणार आहेत. त्या एअर कंडिशनचे सगळे पैसे त्यांच्याकडून वसूल केले. मग शेतकऱ्यांना काय पैसे मिळणार आहे? शेतकऱ्यांना याला नाहीच्या बरोबर पैसे मिळणार आहे. आणि म्हणून ही सगळी परिस्थिती पाहता याला तातडीनं लक्ष घालण्याची गरज आहे. आणि म्हणून मी उद्या स्वतः विधानसभेत हे सगळे प्रश्न उपस्थित करणार आहे. सर, मात्र केंद्र सरकारने राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीतरी अंमलबजावणी करणं किंवा तोडगा काढावा या दृष्टीने पावलं उचलणे आवश्यक आहे. शेतकरी वाऱ्यावर आहे. मी उद्या स्वतः प्रधानमंत्र्यांना पत्र लिहितो आहे आणि ही सगळ्या परिस्थितीला अवगत करून देणार आहे. म्हणून मी स्वतः या ठिकाणी बघायला आलो. हे होते नाना पटोले. यांनी सांगितलं की मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिणार आहे. कॅमेरामन ज्ञानेश बाडेसह विकास मिरगणे, साम टीव्ही, उरण.